मातीत ए दादा दादा थांब, मला काय तर बोलायला तुझ्या संग. कधी शेतावर न येणारा माणूस आज चक्क शेतावर. दादा भरपूर झाला आता हे. आपल्या दोघांचं काय सुद्धा पटत नाही आता मला एकत्र राहायचं नाही. काय जमिनी हिस्से असते ती सगळे वाटून टाक. राहायचं आहे तुझं माझं पटत नाही. हिस्से वाटून दे. हा प्रत्येकाच्या आयुष्यातला पिक्चर आहे रे. काहीतरी नवीन डायलॉग मार. दादा तू आता जरा जास्त बोलतो हा. त्या एकत्र राहायचा खर्च मला परवडत नाही आता. म्हणजे वेगळं राहिल्यावर तुझा खर्च तुला परवडणार आहे. ते माझं मी बघून घेईन. पहिला तू जमिनी वाटणे करून घे. जमीन विकायचे. तो प्लॉट दिसतोय का पाटलांचा आहे. 10 लाखाला व्यवहार करते. मी काय करू? घेऊन टाक. माझ्याकडे फक्त 5 लाख रुपये आहेत. 5 लाख रुपये कुठलं चोरी करून आलो का? अरे भावा तुझ्याकडचे 5 लाख माझ्याकडचे 5 लाख झाले का नाही 10 लाख. घेऊन टाकूया की दोघात. त्याला वेगळं राहायचंय तुला या वाट्यांसाठी. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. आपण दोघे एका रक्ताचे भाव ना. असं भांडायचं असते का? अरे या समाजाला आपण काय संदेश देणार. आपण पण भांडलो या जाग्यांचा व्यवहार केला. आपण पण वेगळे राहिलो. हेच का आपल्या आई बापाची शिकवण आहे. आपण दोघ जण मिळून राहिलो ना काय केलो तर ना अख्ख्या गावात नाव काढतील. या गावागावात वाडीत भावाभावांची भांडणं झाली. देवाला वाटून घ्यायचं. अरे या वाटण्या करून घेण्यापेक्षा आपले एकमेकांच्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या ना आपण आयुष्यात खूप पुढे जाऊ नये. दादा तूच ना एकटी बरोबर आहे. हे बघ वेगळं राहण्यापेक्षा एकत्र राहून जेवण जेवण्याची एक मजा वेगळीच असते. हा दादा मात्र खरं पताव.